राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय। अशा घटना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला आणि बघायला सुद्धा मिळतात। महाराष्ट्रातील नागपूरमध्ये सुद्धा अशीच खळबळजनक घटना घडली आहे, कारण की या ठिकाणी राहणाऱ्या एका 28 वर्षीय महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर ती एका आरोपी विरोधात तक्रार करायला गेली होती, गुन्हा दाखल करायला गेली होती। सुरुवातीला पोलिसांनी तिला विचारलं कोणावर तक्रार दाखल करायची आहे, काय आहे, नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे। जेव्हा त्या महिलेनं समोरच्या व्यक्तीचं नाव सांगितलं होतं तेव्हा पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसलेला होता, कारण की त्या डॉक्टर महिलेनं ज्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं होतं तो व्यक्ती स्वतः पोलीस अधिकारी होता, IPS अधिकारी होता। आता एवढ्या मोठ्या IPS अधिकाऱ्यावर अशा पद्धतीनं गुन्हा दाखल होणार असल्यामुळं पोलिसांना सुद्धा धक्का बसलेला होता। पण मात्र महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला होता। नेमकं त्या महिलेसोबत काय घडलं होतं, त्या महिलेनं IPS अधिकाऱ्यावर गुन्हा का दाखल केला होता, हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामधल्या एका 28 वर्षीय डॉक्टर महिलेने एका IPS अधिकारी दर्शन दुग्गड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनी तिच्यासोबत लग्नाचं आमिष देऊन नको ते कृत्य केलेलं आहे आणि वारंवार हा प्रकार घडलेला आहे। जेव्हा लग्नाचं बोलणं व्हायचं तेव्हा टाळाटाळ व्हायची आणि लग्नाचं आमिष देऊन त्या महिलेबरोबर सगळं काही केलेलं आहे असा आरोप त्या महिलेनं लावलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचं जेव्हा पोलिसांनी चौकशी केली त्या महिलेनं तक्रारीमध्ये सांगितलं की त्या महिला जेव्हा MBBSचं शिक्षण घेत होती तेव्हा तो जो IPS अधिकारी आहे दुग्गड नावाचा हा UPSCची तयारी करत होता। मग ते UPSCची तयारी करत होती, हे MBBSची तयारी करत होती। अशा पद्धतीनं या दोघांची तयारी सुरू असताना सोशल मीडियावर दोघा जणांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। तू काय करतेस, तू काय करतोस, असं यांचं बोलणं चालणं सुरू झालं। मग बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। मग प्रेमात रूपांतर झाल्यानंतर यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या आणि गाठीभेटी झाल्यानंतर तो जो अधिकारी आहे तो अधिकारी या महिलेला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेलवर लॉजवर नेऊ लागला आणि तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करू लागला। आता दोघंही उच्च शिक्षित होते, दोघंजण त्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये जात होते आणि सगळं काही करत होते। पण मात्र तो जो अधिकारी आहे तो अधिकारी त्या महिलेला म्हणत होता की मी तुझ्यासोबत लग्न करेल, आपण दोघंजण लवकरच लग्न करू आणि लग्नाचं आश्वासन देऊन तो त्या महिलेला अशा पद्धतीनं घेऊन जात होता। बघता बघता बरेच दिवस निघून गेले, या दोघा जणांचं नातं अशाच पद्धतीनं सुरू राहिलं। मागच्या बऱ्याच दिवसामध्ये या दोघंजण एकमेकांच्या जवळ आलेले होते, सगळं काही करून बसलेले होते। पण मात्र जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या महिलेसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला, उडवाउडीची उत्तरं दिली। त्या महिलेनं त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले, पण मात्र त्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला भेटसुद्धा दिली नाही। म्हणून त्या महिलेनं त्यांच्या नातेवाईकांशी घरच्यांशी संपर्क करायचं किंवा मदत मागायचं ठरवलं, तिथूनही काही प्रतिसाद मिळाला नाही। म्हणून या महिलेनं थेट नागपुरातील इमामवाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर दर्शन दुग्गड IPS अधिकारी यांचंच नाव थेट सांगितलं आणि त्यांनी लग्नाचं आश्वासन देऊन माझ्यासोबत असं केलेलं आहे असं तक्रारी त्या महिलेनं सांगितलेलं आहे। बघा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलेलं आहे त्यामध्ये ती महिला सुद्धा उच्च शिक्षित आहे, तर ते जे पोलीस अधिकारी आहेत
त्यांनी शिक्षणाच्या काळामध्ये त्या महिलेला आश्वासन दिलं होतं असं तिचं म्हणणं आहे. पण मात्र जेव्हा त्यांना नोकरी लागली, मोठी पोस्टिंग मिळाली, नोकरी लागल्यामुळं ते तिच्यासोबत लग्न करत नाही आहेत असा त्या महिलेनं आरोप केलेला आहे. आता ज्या पद्धतीनं आरोप केलेला आहे यामध्ये पोलीस सखोल चौकशी करणार आहेत आणि एका अधिकाऱ्यावर अशा पद्धतीनं आरोप लागल्यामुळं नागपुरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.